उड्ड मेथी म्हणजे काय ह्याची मी माहिती काढली तर उडीद आणि मेथी आणि कैरी अशी ती थोडक्यात म्हणजे कैरीची आमटी उडीद आणि मेथी घालून केलेली. ओके. पण सरस्वत त्याला उड मेथी असं म्हणतात. ओके. साहित्य सांगता मला काय काय? हो. खोबरं, कैरी, मिरच्या आणि कढीपत्ता, गूळ, तेल, मेथी, तांदूळ, उडदाची डाळ, हिंग, मोहरी, मिरी आणि हळद आणि मीठ. आणि हे 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 काय बनवलंय तुम्ही? हे पीठ कसं? हे खोबरेल तेल थोडंसं ठेवून त्यात उडदाची डाळ, तांदूळ आणि मेथी भाजून घ्यायचं. जरासं भाजून घ्यायचं. जरासं भाजून घ्यायचं. मग त्याची मिक्सर मध्ये पावडर करायची. ती ही पावडर. हो. ओके. ह्याच्यात कैरी आहे हे अतिशय छान आहे कारण काय लक्षात आलं असेलच. ओके. आता आपल्याला काय करायचं मला सांगा. आता खोबरं, मिरची आणि हळद आणि 5 मिरी वाटायची. खोबरं, मिरची त्यानंतर मिरी 5च का पण? 4-5 असं टेस्ट साठी ती. ओके. नावाला. हो. मिरी, हळद इकडे टाका. हे आपण सगळं एकत्र करायचंय आणि वाटायचं. मिक्सर मधून वाटायचं. ओके. आम्ही हे मिक्सर मधून वाटून घेतो असं मी सांगणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी वाटलेलं आहे. यु नो वी आर व्हेरी ब्रिलियंट पीपल. त्यामुळे आम्ही आमच्याकडे जे वाटलेलं आहे ते आम्ही आता घेतोय आणि पुढे सुरू करतोय. ओके. आता काय करायचं मला सांगा. आता फोडणी द्यायची. ओके. खोबरं तेल आपण ऑलरेडी त्यात घातलेलं आहे. राई, मेथी आणि उडदाची डाळ एवढं फोडणीला द्यायचं. पण मेथी आपण जरा कमीच घालायला पाहिजे ना, आता कडवट होईल. हो, कडवट होईल. उडदाची डाळ चालते. हिंग. हे सगळं असं फुटायला पाहिजे. तडतडायला पाहिजे. ओके. आता कैऱ्या घाला. एखादी ठेवली तर चालेल. चालेल. हावरटपणाचं कळच आहे पण त्याला काही इलाज नाही. जरा पाणी. बस. ओके. अजून संपलं नाही. तुम्ही लवकर राहाल त्याला मी काय करू. काय आंबट आहे ना, वेळ लागतो, दातांना त्रास होतो ना. असो, तुम्ही बघा आता, माझा काही इलाज नाही त्याला. हे आपलं झालं का बघा. झालं. हो. ओके. आता काय करायचं. आता हे टाका मसाला. ओके. पाणी. किती. बस. आता गुळ टाकायचं झालं का. हो. गुळ आणि मीठ चवीनुसार. परत आता एक उकळी येईपर्यंत थांबायला लागेल ना. हो, जरा उकळी येऊ दे. ते गुळ आणि हे मीठ सगळं मिक्स होईपर्यंत जरा वेळ लागेल ना, म्हणून बाकी काय. मग खायला सुरुवात करायची ना. हो. झालंय. जवळजवळ झालंय. माझंही जवळजवळ झालंय. तुमचं राहिलंय लिहून घ्यायचं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कैरीचं उडद मेथी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, कैरीचे तुकडे, सुक्या लाल मिरच्या, उडीद डाळ, कढीपत्ता, गूळ, मेथीचे दाणे, मोहरी, हिंग, तांदूळ, काळी मिरी, हळद आणि मीठ. कृती: तांदूळ, मेथी आणि उडीद डाळ भाजून या मिश्रणाची भरड करावी. ओलं खोबरं, सुक्या लाल मिरच्या आणि हळद हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथीचे दाणे, धणे, उडीद डाळ आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये कढीपत्ता, कैरीचे तुकडे आणि पाणी घालून एक वाफ काढावी. उडीद आणि मेथीची भरड, ओल्या खोबऱ्याचं वाटण, मीठ आणि गूळ या मिश्रणामध्ये घालून कैरीचं उडद मेथी शिजवून घ्यावं.